यानंतर पाहूया इतर काही बातम्या। विशेषतः पाकिस्तानमध्ये सध्या पुरानं हाहाकार उडवून दिलेला आहे। पाकिस्तानला पुन्हा एकदा भीषण मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। वायव्य पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये ढगफुटी झाली आणि किमान 200हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। मुनेर जिल्ह्यात हा निसर्गाचा भीषण प्रकोप पाहायला मिळाला, तर गिलगिट बाल्टिस्तान पाकव्याप्त काश्मीर परिसरातही पाऊस काळ बनून कोसळतोय। जुलै महिन्यापासूनच गिलगिट बाल्टिस्तानात पावसानं धुमाकूळ घातलाय। आता खैबर पख्तूनख्वामध्येही पावसानं अनेक नागरिकांचा बळी घेतलाय। पाकिस्तानात पावसाचा कहर। खैबर पख्तूनख्वामध्ये ढगफुटी, भूस्खलनात मोठी जीवितहानी। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये निसर्गाचं रौद्ररूप पाहायला मिळालं। खैबर पख्तूनख्वामध्ये शुक्रवारी अतिमुसळधार पाऊस पडला, शिवाय बुनेर जिल्ह्यात ढगफुटीही झाली। या पावसाचा जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। आतापर्यंत मृतांचा आकडा 300च्या पार पोहोचलाय। पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉननं दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक फटका खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्याला बसलाय। इथं अनेक घरं वाहून गेली आहेत। मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि पूर परिस्थितीमुळे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजोर, बुनेर, स्वात, मनहरा, शांगला, तोरघर आणि बटाग्राम या जिल्ह्यांमध्ये केवळ हाहाकार माजलाय। पूरग्रस्त भागात मोठ्या संख्येनं लोक बेपत्ता झाली आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। मृतांमध्ये लहान मुलांचा तसंच महिलांचाही मोठा समावेश आहे। दुसरीकडे महाप्रलयामुळे पायाभूत सुविधाही जमीनदोस्त झाल्या, त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। शिवाय सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्य म्हणजे मोठं आव्हानात्मक झालंय। बहुतांश भागाचा संपर्क तुटलाय। काही ठिकाणी तर लोक सरकारच्या माध्यमातून आकाशातून येणाऱ्या मदतीकडे किंवा नौकांच्या साहाय्याने होणाऱ्या बचाव कार्याकडे डोळे लावून बसले। पाकिस्तानातील बचाव कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे या परिस्थितीचं गांभीर्य आणखी जाणवतंय। एकट्या बुनेर जिल्ह्यात आतापर्यंत 157 मृतदेह बाहेर काढण्यात आले। बुनेर उपायुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार 78 मृतांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं। अनेक मृतदेह दुर्गम भागात आहेत, त्या ठिकाणी जिथं पायाभूत सुविधांची दुरवस्था झालेली आहे तिथं पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले। गुरुवारपासून सुरू झालेल्या पुरामुळे पाकिस्तानमधील बुनेर, बाजोर आणि बट्टाग्रामसह अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार उडालाय। त्यामुळे हा भाग आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। गाडझी तहसील परिसरात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे। इथं 120हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। पाकव्याप्त काश्मीरमध्येही पुरामुळे आणखी 9 जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशात 5 जणांचा मृत्यू झालाय। गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशाला तर जुलैपासूनच मुसळधार पावसाने आणि पुरानं झोडपून काढलंय। चागरजाई तहसीलमध्ये एकाच घरातील 22 सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले, तर अनेक जण जखमी झाले। ही कथा अनेक कुटुंबांची आहे। 26 माझ्या कुटुंबातील 25 जण दगावली आहेत। माझा पुतण्या मलेशियामधून येत होता, त्यामुळे माझा भाऊ त्याला आणायला विमानतळावर गेला होता, तर मी शाळेत शिकवत होतो, त्यामुळे केवळ आम्ही बचावलो आहोत। तर अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत। कादिरनगर गावातून 50 मृतदेह बाहेर काढले, अजून 30 जण बेपत्ता आहेत। आता अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे। गावकरी आलेत, पण मदत काही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही। पूरग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मदत पुरवण्यासाठीचे प्रयत्न शक्य तितके तीव्र केले जात आहेत, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यात अनेक अडथळे येत आहेत। दरम्यान पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे। देशाच्या वायव्य भागात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे। या परिसरातील अनेक भाग आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले। खैबर पख्तूनख्वामधील बाजोर जिल्ह्यातही पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। या भागात मदतीचं साहित्य घेऊन जाणारं प्रांतीय सरकारचं MI-17 हेलिकॉप्टर कोसळलंय। त्यात 2 वैमानिकांसह 5 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती पेशावरच्या मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे। दरम्यान पाकिस्तानमधील पाऊस आणि पुराचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली। यावेळी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षांनी ढगफुटी आणि देशाच्या उत्तर भागात अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची आणि बचाव तसंच मदत कार्याची माहिती पंतप्रधानांना दिली। शहबाज शरीफ यांनी NDMला खैबर पख्तूनख्वाचे प्रांतीय सरकार आणि PDMशी सहकार्य सुरू ठेवण्याचे, बचाव आणि मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आणि सर्व संसाधनांचा वापर करण्याचे निर्देश दिले।
पाकिस्तानच्या प्रोव्हिन्शियल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनुसार स्वात, बुनेर, बाजोर, तोरघर, मानसेहरा, शांगला आणि बट्टाग्राम हे जिल्हे पाऊस आणि पुरामुळे सर्वाधिक बाधित आहेत। एजन्सीनं बाजोर आणि बट्टाग्राम जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे सर्वाधिक प्रभावित म्हणून घोषित केलंय। दरम्यान मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे। अनेक घरं भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। यंदा पाकिस्तानात सरासरीपेक्षा विक्रमी पाऊस पडलाय। वातावरण बदलाचा हा विपरीत परिणाम मानला जातोय। 26 जून पासून आतापर्यंत पाऊस आणि पुरामुळे ओढवलेल्या आपत्तींमुळे 541 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं दिली आहे। 2022 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 1700 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे $40 बिलियन नुकसान झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।